आता नीट ऐक. काल मी कियाराकडे जाऊन आले आणि तिने मला सगळं सांगितलंय. असाच धक्का काल मलाही बसला होता अमृता. आई अक्षयचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. एक वेळ अशी होती जेव्हा मी त्याला मनापासून सपोर्ट करत होते, कारण माझं नेहमी हेच म्हणणं असतं, मुलगा असो किंवा मुलगी असो, आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा निर्णय त्यांना स्वतंत्रपणे घेता आला पाहिजे. तुला प्रामाणिकपणे सांगतेय मी, अगदी लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याला मदत करत होते. पण ज्या क्षणी अग्नीच्या साक्षीने तुमच्या दोघांचं लग्न झालं ना, त्या क्षणी कियारा हा विषय माझ्यासाठी संपला. आता माझ्या दृष्टीने तू त्याची सहचारिणी आहेस. तेव्हा हे पवित्र नातं आता तुम्हाला दोघांनाही निभावून न्यायचं. मला माहित नाही आता की तो निर्णय तुझा होता का अक्षयचा होता, पण माझं मन मला सांगतंय तू असा चुकीचा निर्णय कधीच घेऊ शकत नाहीस. जरा जरी तुझ्या मनात हा विचार आला असेल ना, तरी तो काढून टाक. कारण अक्षयवर आता तुझा हक्क आहे. आणि ते मला दिसतंय. अमृता, लग्नाच्या गाठी आपण अशा सहजासहजी नाही सोडवू शकत. अमृता, तुझी परिस्थिती मी समजू शकतेय ग, पण तू हिम्मत नको सोडूस. आता भरकटलेल्या अक्षयला योग्य वाटेवर आणण्याची जबाबदारी फक्त तुझी आहे. तो तेव्हा शाणा होईल जेव्हा त्याच्या हे लक्षात येईल की ह्या जगात त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती त्याची बायको आहे. या 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 बसा बसा बसा. ह्या आमच्या ते शेजारी राहतात. तो हा, मुलीला नाही आणलं तुम्ही? बस बसा बसा बसा. शर्मिष्ठा, ए शर्मिष्ठा, दे अगं. भाग्यश्री, मदत कर बघू तिला. घ्या ना, आमच्या भाग्यश्रीने बनवलाय. हो घ्या. आता अक्षयच्या आयुष्यातलं तुझं स्थान आढळ आहे. ते तुझ्यापासून कोणीही नाही हिरावून घेऊ शकत. आता फक्त असं काहीतरी कर जेणेकरून माझा मुलगा माझ्याकडे परत येईल आणि तुझा नवरा तुझ्याकडे. माई, काय मदत हवी? अरे आई, नमस्कार. अरे वा, छान दिसतोयस. हो खरंच भाऊजी, खूप छान दिसतोय तुम्हाला हा कुर्ता. थँक्यू. ओ माई, थँक्यू सो मच. मला कशाला थँक्स? माझ्या आवडीचा कुर्ता आहे हा. तू काढून ठेवलास ना म्हणून. नाही नाही नाही,
माईंनी नाही काढून ठेवलाय, मग अमृताने काढून ठेवला. ओ हुशार आहे अमृता. हो, पण स्वतः तयार झाली का बघून ये. नाही, तिने तुझी काळजी घेतली ना, मग तूही तिची काळजी घ्यायला हवीस. जा, तयार झाली असेल तर खाली पाठवून देते. चालेल, मी फक्त हा एक लाडू घे. आता मार खाशील तू. आलो, आलो. हा, यांना काय देऊ मग? आहे तो भरपूर. छान दिसतेस, पण आता हलव्याचं मंगळसूत्र घालायचंय तुला, आणि समारंभ झाला की ते काढूनही ठेवशील. पण हे मंगळसूत्र आयुष्यभर तुझ्या गळ्यात राहणार आहे, आणि ते जोवर तुझ्या गळ्यात आहे ना, तोपर्यंत समाज, कुटुंब व्यवस्था, नातेवाईक, कियारा किंवा अक्षय सुद्धा तुझ्यापासून तुझं पत्नीपद हिरावून घेऊ शकणार नाहीये. हे मंगळसूत्र हे प्रतीक आहे लग्नबंधनाचं, आणि ते प्रतीकच राहणार. पण तुझं आणि अक्षयचं एकमेकांवरचं प्रेम हे खरं मंगळसूत्र आहे. आणि ते प्रेम आता त्याला तुझ्या डोळ्यात, तुझ्या वागण्यात, तुझ्या बोलण्यात दिसायला हवं. आत्ता भरकटलेल्या अक्षयला तू मदत करतही असशील, पण हे प्रेम तुला तसं वागून नाही देणार. हे प्रेम तुला त्याची जाणीव करून देईल की अक्षय तुझा आहे, आणि फक्त तुझाच राहायला हवाय. तू त्याची सर्वार्थाने पत्नी आहेस, आणि माझी शहाणी आणि खंबीर सून आहेस. आता मागे नको वळूस. कळतंय ना तुला मी काय सांगते? हलव्याचे दागिने कुठे आहेत? कपाटात. अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र तर माझ्याच गळ्यात असेल. तुझा फोन का लागत नाहीये? त्याला खुश करण्यासाठी एवढे कुर्त्या घालून सेल्फीज पाठवले, रिप्लाय पण नाही त्याचा. वा शमू, छान आलीये. शिकवले हो मला नातीने. बसला कुठे? सकाळपासून दिसली नाही कुठे. फोन केला तर उचलत नाहीये. तुला काही सांगून गेले का? नाही, मलाही काही कल्पना नाही. घरात एवढा आहे कुंकू आणि कुठे घेऊन आणायला. तुला काही सांगितलंय का तिने? कमाल करते बाई. नमस्कार माई. अगं बाई, आलात का? या या. कशा आहात तुम्ही? मजेत आहे. या ना, या बसा. मावशीनं दे ग बसायला. या मधुराताई, आमच्या विहीणबाई. नमस्कार. नमस्कार.
नवीन सुनबाई कुठे आहे? ऑन द वे. म्हणजे येतेच आहे. हलव्याचे दागिने घातलेत ना पहिल्यांदाच. या तरुण तरुण मुली मग लाजतात जरा. ठुमकत ठुमकत येत आहेत. हळू. बघा आल्याच. वा, हलव्याचे दागिने खूपच छान दिसत आहेत. सुंदर दिसतेस ना अगदी. अरे वा, गोड दिसतेस हो. दृष्ट काढू द्यायची. अगं राहू दे राहू दे. वा माई, याला म्हणतात वीर. जशा तुम्ही तशा तुमच्या सुना. एवढं सगळं असूनही कशा शालीन आहेत त्या. आजकाल असं बघायला मिळत नाही. जपलंय तुम्ही. खूप छान आहे ना तुमची सून. माई, आता अमृता पण आली आहे ना, आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. जा, अक्षयला बोलवून आण जा. हो, बोलवते. बस. वा, जोडा किती छान दिसतोय दोघांचा. मस्त. आई, यावेळेस तुमच्याच काही गोडधोड नाही का? आज मिठाई नाही आणली, पण तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणलंय. हो. दे. अरे वा, खरवस. आधी खाऊन घेतो. वा वा, मस्त मस्त. मला खूप आवडतं खरवस. तुम्हाला आईने सांगितलं असणार ना? छे हो, आईने नाही. अच्छा, मग माईने. अहो काय अक्षयराव, माईंनी नाही आणि आईनी नाही. मग तुमच्या बायकोनी सांगितलं बरं का मला. अमृतानी. सॉरी. आई आणि माईंचे दिवस संपले आता. आता तुझी बायको तुझी नस आणि नस ओळखते. गोटी बरा. हो. रुमाल घे.
नमस्कार कर दोघांनी. सुखी राहा. माई, आता हळदी कुंकाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया का? मज्जा येईल. हो चला मोठा तू. तसंच येईल, तसंच समारंभाला सुरुवात करूया. हो तर अमृता, सगळ्यांना हळदी कुंकू लाव आणि शमू तिच्या मागे उभी राहा वाण घेऊन. म्हणजे हळदी कुंकू लावून झालं की ती वाण पण दे. बरं, वाण दिल्यानंतर सगळ्यांना नमस्कार करायचा आहे. खरंय मान, कारण आशीर्वाद घेतल्याशिवाय संसार सुखाचा होत नाही. चल करा सुरुवात. थांबलीस का? लाव. अगं लाव ना कुंकू. असंही माझ्या हक्काचं कुंकू आहे हे. अपशकून झाला. शर्मिष्ठा, काही नाही, अडखळले आणि पडलं तिच्यातून ताट. विशेष काही नाही हो. भाग्यश्री, उचलते आणि दुसरं घेऊन ये. हळदी कुंकाचं ताटच पडलं बाई. चांगलं लक्षण नाही ते. नाही नाही, पण हरकत नाही. आता ही आंटी आहे ना दुसरं. माई, ही मुलगी कोण आहे? अहो, ही आमच्या अक्षयची मैत्रीण आहे. लग्न झालंय का ग तुझं? नाही, पण लवकरच होणार आहे. माझ्या गळ्यातही हेच मंगळसूत्र. असंच असणार आहे. नक्की असेल, पण हे मंगळसूत्र म्हणजे काही शोभेची वस्तू नाहीये. मंगळसूत्र म्हणजे एक जबाबदारी असते, कुटुंबाची, संस्कारांची. नातं जोडण्याची. पण वहिनी, हे संस्कार आजकाल फार क्वचितच दिसतात नाही या मुलींमध्ये. पण मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन, नक्कीच करेन. तुलाही तुझ्या योग्यतेप्रमाणे छान घर मिळेल.
सासर मेल. अमृता, लाव तिला हळदी कुंकू. वाण मात्र तिला द्यायचं नाही. अगं हळदी कुंकू आपण सगळ्यांनाच लावतो, पण सौभाग्यवान मात्र फक्त सुवासिनीला देतो.